मित्रांनो, काय म्हणताय? मला सांगा की तुम्हाला फळं कोण देतं? तुम्हाला फुलं कोण देतं? बरोबर? तुम्ही मला म्हणाल, "मिस काय? काय विचारताय? कुठला प्रश्न विचारताय?" झाडं देतात. बरोबर आहे. बरं. म्हणजे झाडं ही निसर्गाचाच भाग आहे की नाही? म्हणजे झाडं असू देत, निसर्गातले कुठलेही दुसरे घटक असू देत, हे आपल्याला कायमच काहीतरी देत असतात. बरोबर? निसर्ग जो आहे तो विविध घटकांमधून सतत काही ना काही, काही ना काही तो आपल्याला देत असतो. पण तो जेव्हा ते देत असतो तेव्हा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणजे काय? त्या निसर्गाची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्याकडनं आपण बरंच काही घेतो की नाही? पण ते घेत असताना त्याची काळजी घेणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे सतत काही ना काहीतरी कोणाकडून तरी आपण काही ना काहीतरी घेत असतो. निसर्ग जो आहे तो आपल्याला देत असतो त्यावेळी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. पानं, फुलं, फळं बरंच काही निसर्ग आपल्याला देतो आणि ते देत असताना आपण नुसतं घ्यायचं काम करतो, पण त्याची काळजी घ्यायची मात्र आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणूनच आज आपण जी कविता शिकणार आहोत तिचं नाव आहे कोणापासून काय घ्यावे. कविता 8वी, कोणापासून काय घ्यावे. कवयित्री आहे नीलम माणगावे. या कवितेच्या कवयित्री आहेत नीलम माणगावे. आता या ज्या नीलम माणगावे आहेत त्यांनी कथा, कविता, कादंबरी, लोकसाहित्य, बालसाहित्य, कुमार साहित्य इत्यादी साहित्य प्रकारातून विपुल लेखन केलेलं आहे. विपुल म्हणजे भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणूनच की नाही आपण त्यांची कविता आज अभ्यासणार आहोत. त्यांची आजवर 60 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांना तर राज्य पुरस्कार मिळालेला आहे. अशा या कवयित्री नीलम माणगाव्यांची आपण कविता 8वी आपण शिकणार आहोत. कोणापासून काय घ्यावे. सुरुवातीला मी तुम्हाला कविता वाचून दाखवणार आहे. सगळी कविता तुम्ही आणि मी मिळून तालासुरात म्हणायची आहे. कविता तालासुरात म्हटली की मस्त वाटतं, छान वाटतं, मजा येते म्हणताना आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो आपली पाठसुद्धा होते. बरोबर? आणि म्हणूनच आपण कविता आधी सगळी कविता तालासुरात आपण दोघांनी मिळून म्हणायची. बरं का? बरं. सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती. सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. फुलापासून गंध घेऊया, फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे. फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराणे. झाडापासून घेऊ सावली, झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. प्रभातकाळी एक शिकूया, प्रभातकाळी एक शिकूया जगवित जीव जगूया. संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. संध्यासमयी एक होऊनी सारे मित्र हसूया. सगळी कविता आपण एकत्र वाचली का नाही? तालासुरात म्हटली. आता आपल्याला म्हटल्यानंतर खूप छान वाटलं, बरं वाटलं. आता आपण त्या कवितेचं एक एक कडवं जे आहे ते आता आपण बघूया. बरोबर आहे? नीलम माणगाव्यांनी किती सुंदर कविता आपल्याला लिहिलेली आहे. आता आपण ती समजून घेऊया. सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती. सूर्यापासून रंग घेऊया. सूर्य म्हणजे काय? सूर्याला दुसरा शब्द मला तुम्ही सांगा. बरोबर, रवी. सूर्यापासून रंग घेऊया. सूर्य जो आहे तो भरपूर रंग आपल्याला दाखवतो.
सूर्यास्ताच्या वेळी, सूर्योदयाच्या वेळी, बरोबर की नाही? जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी वेगवेगळ्या छटा आपल्याला त्या सूर्याच्या बघायला मिळतात. बघा खालच्या चित्रांमध्ये आपल्याला किती रंग दिसत आहेत. पांढरट, पिवळट, केशरी, नंतर पिवळसर अशा भरपूर छटा आपल्याला सकाळी सूर्योदयाच्या वेळी दिसत असतात. त्या बघायला हव्यात, कारण आपल्याला हे सगळे काहीतरी देत आहेत की नाही आणि आपण त्यांच्याकडनं घेतोय. त्यामुळे सूर्यापासून रंग घेऊया. सूर्यापासून आपल्याला काय घ्यायचे आहेत? रंग घ्यायचे आहेत. आणि चंद्रापासून शांती. चंद्राला समानार्थी शब्द शशी, बरोबर? मग हा जो चंद्र आहे, चंद्र म्हटल्यावरच आपण काय म्हणतो? थंडावा, शीतलता. मग अशा या चंद्रापासनं आपल्याला शांती घ्यायची आहे, बरोबर की नाही? थंडावा, शीतलता आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे सूर्य आपल्याला रंग देतो, चंद्र आपल्याला शांती देतो. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून, बघा रात्री आकाशामध्ये तारे चमकतात, बरोबर? लुकलुकतात. आणि ते लुकलुकणारे तारे जे आहेत ते किती छान दिसतात, आवडतात की नाही आपल्याला? आपण बघतो की नाही? अगदी लहान मुलंसुद्धा बघतात आणि मोठी माणसंसुद्धा बघतात, कारण ते चमचमणारे तारे जे आहेत ते आपल्याला काय देतात? दिव्य घेऊया कांती. इथे कांती या शब्दाचा अर्थ होतो तेज, बरोबर आहे की नाही? त्या ताऱ्यांपासून आपल्याला तेज घ्यायचं आहे. आणि दिव्य या शब्दाचा अर्थ आहे दैवी. इंग्लिशमध्ये त्याला डिवाईन म्हणतात. हा थोडासा वेगळा कठीण शब्द आहे की नाही, म्हणून मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सुद्धा सांगितलं. दिव्य म्हणजे दैवी, डिवाईन. तर सूर्यापासून, चंद्रापासून, ताऱ्यापासून ते आपल्याला काहीतरी देत असतात आणि आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेत असतो. बघा, सूर्य आपल्याला रंग देतो, चंद्र आपल्याला शांती देतो आणि तारे आपल्याला दैवी असं तेज आपल्याला देतात, बरोबर की नाही? किती महत्त्वाच्या गोष्टी या आपल्याला मिळत असतात आणि काही वेळा ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत. म्हणून आपण या वस्तू या गोष्टी ज्या आपण सूर्याकडून, चंद्राकडून, ताऱ्यांकडून घेतोय त्याचं महत्त्व आपल्याला वाटलं पाहिजे. चला तर आता आपण दुसरं कडवं बघूया. काय बघू? समोरच्या चित्रात दिसतंय भरपूर फुलं दिसत आहेत ना, आणि वाहणारा झरासुद्धा दिसतोय तिथे, बरोबर? आजूबाजूला निसर्ग दिसतोय. आपलं दुसरं कडवं काय आहे? फुलापासूनी गंध घेऊया. फुलापासूनी गंध घेऊया. गंध म्हणजे सुवास. आणि फुलाला समानार्थी शब्द मला तुम्ही सांगायचा. खूप वेळा आपण आत्तापर्यंत समानार्थी शब्द बघितलेले आहेत आणि फुल हा समानार्थी शब्द अतिशय सोपा आहे. काय येईल सांगा मला तुम्ही? फूल म्हणजे पुष्प, सुमन, बरोबर? कोकिळाकडून गाणी. फुलापासून आपण जेव्हा सुवास घेतो, वास घेतो, गंध घेतो, त्यावेळेला त्याचवेळी कोकिळ, बरोबर आहे, हा जो पक्षी आहे त्या पक्षाकडून आपण काय घेणार आहे? गाणी. कोकिळ पक्षी छान गोड कुहू कुहू करत गातो की नाही? आपल्याला त्यांचं ते कुहू कुहू करणं आवडतं की नाही? तर तसं कोकिळाकडून आपण गाणं आपल्याला घ्यायचं आहे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नव्हे तराणे. झुळझुळणारे जे झरे आहेत, बघा चित्रामध्ये दिसतंय की नाही? जो झरा आहे, झऱ्याला समानार्थी शब्द काय? झऱ्याचा शब्दार्थ जर घ्यायचा झाला तर आपण काय घेऊया? निर्झर. हा जो झरा आहे तो झुळझुळ वाहतो आणि झुळझुळ वाहत असताना आपल्याला ते गाणं ऐकायला येतं. तुम्ही झरा वाहताना बघितलंय की नाही? झरा वाहताना ऐकले कसा आवाज येतो? तर झरा आपल्याला काय देतो? घेऊ नव्हे तराणे. तराणे म्हणजे मंजूळ गाणे. त्याच्या वाहण्याचा जो आवाज आहे तो मंजूळ आहे. मंजूळ म्हणजे कानाला गोड वाटतोय. आणि असं हे गाणं, असं हे मंजूळ गाणं, नवं मंजूळ गाणं, नवे तराणे आपल्याला कोण देतं? झुळझुळणारा झरा. बघा, सूर्य आपल्याला काय करतो? चंद्र आपल्याला काय देतो? सूर्य आपल्याला रंग देतो, चंद्र शांती, तारा आपल्याला दिव्य तेज देतो. त्याचबरोबर फुलं जी आहेत, बरोबर, ती आपल्याला गंध देतात, छान छान वास देतात आपल्याला. कोकिळ आहे ते गाणं शिकवते आपल्याला, तिचा कुहू कुहू गोड आवाज, तिचं गाणं आपल्याला आवडतं. तसंच झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून सुद्धा आपल्याला नवे तराणे आपल्याला ऐकायला मिळतात, बरोबर? म्हणजे निसर्ग बघा, तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की निसर्ग आपल्याला केवढं देत असतो आणि ते आपण अगदी सहजतेने घेतो. ते घेताना आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की निसर्ग आपल्याला केवढं काय काय देत असतो.
ही 2 कडवी तुमच्या लक्षात आली? मी अशी आशा करते की कोणापासून काय घ्यावे, आपल्या ज्या कवयित्री नीलम मांडगाव यांनी लिहिलेली ही जी कविता आहे, कवयित्री त्यांची कविता आपण शिकतो आहोत आणि ही 2 कडवी आज आपण अभ्यासली. आज आपण फक्त 2च कडव्यांचा अभ्यास करणार आहोत, बरोबर. अर्धीच कविता शिकूया, छान समजूया, तालासुरात गाऊया, बरोबर. आणि त्यातले कठीण अर्थांचे जे त्याचे अर्थ आहेत शब्दांचे ते आपण आत्तापर्यंत समजून घेतले, ते अजून समजून घेऊया आणि मग आपण पुढची 2 कडवी बघणार आहोत, बरोबर की नाही. त्यामुळे सूर्य, तारे, चंद्र, फुलं, कोकिळा, बरोबर. त्याचबरोबर झरे हे आपल्याला काय देतात हे आपल्याला या 2 कडव्यातनं आपल्याला शिकायला मिळालं. आता आपण शब्दार्थ बघूया. या 2 कडव्यात आपण काय काय शब्दार्थ बघितले? मगाशीच मी म्हटलं दिव्य. दिव्य म्हणजे दैवी, डिवाइन. दिव्य, दैवी, डिवाइन. जेव्हा आता मी शब्दार्थ वाचीन, पुढे काय काय समानार्थी, विरुद्ध अर्थी, प्रश्न उत्तरं, रिकाम्या जागा हे सगळं जेव्हा मी घेणार आहे तेव्हा तुम्ही सुरुवातीलाच तुमच्यासमोर तुमची वही घेऊन बसायचं आहे, पेन घेऊन बसायचं आहे आणि हे सगळं महत्त्वाचं तुम्ही छानपैकी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स न करता स्वच्छ सुवाच्य अक्षरामध्ये तुम्ही लिहिणार आहात. चूक झाली तर नुसती काट मारा आणि तो शब्द परत लिहा, म्हणजे आपलीच वही आपल्याला नंतर वाचायला छान वाटते, समोरच्याला बघायला बरं वाटतं, बरोबर की नाही. चला दुसरा शब्द आपण बघूया शब्दार्थांमधला. झरा, निर्झर. झरा, निर्झर. तिसरा शब्द आहे तराणे म्हणजे मंजूळ गाणे. तराणे, मंजूळ गाणे. शेवटचा शब्द काय आहे? कांती, तेज. कांती, तेज. सगळ्यांनी लिहिलंत व्यवस्थित न चुकता? ठीक आहे. छान अक्षरामध्ये लिहायचं आहे, घाई करायची नाही आहे. आता आपण बघूया समानार्थी शब्द. मगाशी कविता शिकवत असताना मी बऱ्याच वेळा तुम्हाला त्या कठीण शब्दांचे अर्थही सांगितले, समानार्थी शब्द जे होते तेही तुम्हाला सांगितले. आपण पुन्हा एकदा त्यांचं वाचन करूया. चला, पहिला शब्द आहे सूर्य. सूर्याला मगाशी मी शब्द काय सांगितला? रवी. दुसरा चंद्र. चंद्रला काय शब्द बोलले होते सांगा तुम्ही मला? व्हेरी गुड, शशी. आणि तिसरा शब्द आहे फूल. आत्ताच सांगितलं पुष्प, सुमन, 2 समानार्थी शब्द मी तुम्हाला दिलेत. या सगळ्या शब्दांचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे समानार्थी शब्दसुद्धा आपल्या छान लक्षात राहतील. हे सुद्धा छान अक्षरामध्ये लिहायला विसरायचं नाही. आता आपण बघणार आहोत वचन बदला. एकवचन, अनेक वचन आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. मग आता आपण जर मी एक वचन दिलेलं आहे तर त्याचं तुम्हाला अनेक वचनं करायची आहेत. आता पहिला शब्द आहे तारा, तारे. तारा, तारे. ढग, ढग. ढग, ढग. तिसरा आहे सावली, सावल्या. सावली, सावल्या. लिहिताना नीट लिहायचं आहे सावल्या शब्द, घाई करायची नाही आहे, चूक करायची नाही आहे. लिहून झालं? ठीक आहे. पुढचं जाऊ आपण असाच एक प्रकार आणखी बघणार आहोत, लिंग बदला. वचन बदला, लिंग बदला. आता आपल्याला सगळं माहिती झालेलं आहे, त्या धड्यानुसार आपण ते शब्द बघणार आहोत. लिंग बदला. पहिलं आहे मित्र. सांगा बघू काय? तुम्ही लगेच सांगाल. मैत्रीण. लिंगामध्ये सुद्धा मी पुल्लिंग दिलेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? स्त्रीलिंग लिहायचं आहे, म्हणूनच मित्र, मैत्रीण. दुसरा शब्द आहे मुले, मुली. मुले, मुली. छान. आता आपल्याला रिकाम्या जागा बघायच्या, जी 2 कडवी आपण शिकलो की नाही. आता बघू तुम्हाला कविता किती लक्षात राहिली आहे. माझ्याबरोबर तुम्ही तालासुरात म्हटली, छान म्हटलीत, कविता कळली तुम्हाला. पण आता मला रिकाम्या जागा भरून तुम्ही दाखवायच्या आहेत.
पहिलं जे वाक्य आहे, सूर्यापासून डॅश घेऊया. सूर्यापासून काय घेऊया? सूर्यापासून रंग घेऊया. दुसरं वाक्य आहे, दिव्य घेऊया डॅश. काय येणार तिथे? अगदी बरोबर, कांती. दिव्य घेऊया कांती. लिहून झालंय? छान. तिसरं, फुलापासून डॅश घेऊया. फुलापासून काय घेतो? फुलाचा काय घेतो आपण? वास. आणि वासाचा समानार्थी शब्द काय? गंध. म्हणजे फुलापासून गंध घेऊया. रिकाम्या जागी जेव्हा आपण शब्द लिहितो तेव्हा कवितेत जसा शब्द आहे तसाच्या तसाच तोच शब्द लिहायचा आहे. तिथे आपल्याला गंधच लिहायचा आहे. वास लिहून चालणार नाही. समजण्यासाठी ठीक आहे. बरोबर? चला, चौथं वाक्य आहे, घेऊ नवे तराणे. त्यातला गाळलेला शब्द काय होता? तराणे. घेऊ नवे तराणे. सगळ्यांचं लिहून झालंय? चांगल्या अक्षरात. रिकाम्या जागा भरतोय आपण, त्यामुळे प्रत्येक शब्द मी कसा लाल अक्षरात लिहिलाय तसा तुम्ही त्या प्रत्येक अक्षराच्या खाली अंडरलाईन करायला, अधोरेखित करायला विसरायचं नाही. म्हणजे जेव्हा वही उघडाल तेव्हा रिकाम्या जागा तुम्हाला पटकन समजतील. बरोबर की नाही? आता आपण खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे बघणार आहोत. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न काय आहे? आपण रंग कोणाकडून घ्यावा? आपण रंग कोणाकडून घ्यावा? प्रश्न लिहायचा आहे आणि मगच उत्तर. ठीक आहे. आपण रंग सूर्याकडून घ्यावा. आपण रंग सूर्याकडून घ्यावा. दुसरा प्रश्न आहे, चंद्राकडून आपण काय घ्यावे? चंद्राकडून आपण काय घ्यावे? चंद्राकडून आपण शांती घ्यावी. चंद्राकडून आपण शांती घ्यावी. समजलंय सगळ्यांना? लिहिलंय व्यवस्थित? न चूक करता? बरोबर आहे. प्रश्न लिहून झाल्यावर क्वेश्चन मार्क, वाक्य पूर्ण झाल्यावरती पूर्णविराम देताय का? प्रश्नचिन्ह, पूर्णविराम ते द्यायचं आहे, विसरायचं नाही आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, फुलाकडून आपण काय घ्यावे? फुलाकडून आपण काय घ्यावे? फुलाकडून आपण गंध घ्यावा. फुलाकडून आपण गंध घ्यावा. लिहिलं सगळ्यांनी? छानपैकी? ठीक आहे. आता आपण आज जी कविता नीलम माणगाव्यांची कोणापासून काय घ्यावे ही अर्धीच कविता आपण शिकलो. बरोबर की नाही? हां, पुढची अर्धी कविता जी आहे ती आपण पुढच्या पिरियडला शिकणार आहोत. आता एक लक्षात ठेवायचं की ही कविता जी आहे ती पहिली 2 कडवी जी आहेत ती तुम्ही तालासुरात म्हणायची, तालासुरात पाठ करायची. म्हणजे आपल्याला तशीच शिकण्याची, तशीच म्हणण्याची आपल्याला सवय लागेल. त्याखाली दिलेले जे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण 1-2 वेळा तरी आपल्या गृहपाठाच्या वहीत लिहायचे आणि नंतर मग आपण जेव्हा भेटू तुम्ही तेव्हा ते मला दाखवायचे आहेत. मी अशी आशा करते की तुम्हाला ही सगळी जी कविता मी वाचून दाखवली त्यातली पहिली 2 कडवी छानपैकी कळलेली आहेत, प्रश्न कळलेले आहेत, समानार्थी शब्द, शब्दार्थ, वचन, लिंग सगळं तुम्हाला समजलेलं आहे. बरोबर की नाही? तेव्हा त्याचा सतत अभ्यास करत राहायचं आहे आणि पुढच्या पिरियडला आपण 2 नवीन कडव्यांसाठी तयार राहायचं आहे. थँक्यू.